नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील समरूपता म्हणजेच सिमिलॅरिटी ही संकल्पना पाहत आहोत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आपल्या डोक्यामध्ये लगेच विचार यायला पाहिजे की पहिल्या त्रिकोणाची बाजू AB भागिले दुसऱ्या त्रिकोणाची बाजू PQ बरोबर पहिल्या त्रिकोणाची बाजू BC भागिले दुसऱ्या त्रिकोणाची बाजू QR बरोबर पहिल्या त्रिकोणाची बाजू AC भागिले दुसऱ्या त्रिकोणाची बाजू PR हे एकसारखं असतं, म्हणजे याचं गुणोत्तर सारखं असतं. यांचं गुणोत्तर सारखं असतं म्हणजे काय? या ठिकाणी पहिला त्रिकोण आहे ABC, त्याची पहिली बाजू आहे 2. त्याच्या संबंधित दुसऱ्या त्रिकोणाची पहिली बाजू आहे PQ, ती आहे 4. AB भागिले PQ 2 भागिले 4, त्यांचं गुणोत्तर येतं 1/2. पहिल्या त्रिकोणाची दुसरी बाजू BC आणि त्याची संबंधित बाजू दुसऱ्या त्रिकोणाची आहे QR. BC आहे 3, QR आहे 6. 3/6 याचंही गुणोत्तर 1/2 येतं. पहिल्या त्रिकोणाची तिसरी बाजू आहे AC, त्याच्या संबंधित दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे PR. AC आहे 4, PR आहे 8. इथेही भाग दिल्याच्या नंतर यांचं गुणोत्तर येतं 1/2, म्हणजे त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर हे समरूप आहे, म्हणून हे त्रिकोण दोन्ही त्रिकोण समरूप त्रिकोण आहे. आपल्याला जर फक्त हे समरूप आहे एवढं जर दिलं, त्याच्यावरून आपल्याला हे मांडता आलं पाहिजे, किंवा ही माहिती जरी दिली तरी आपल्याला लगेच ओळखता आलं पाहिजे की ते दोन्ही त्रिकोण हे समरूप आहे. समरूप त्रिकोणाबद्दल दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्याचे संबंधित कोन एकसारखे असतात. कोन A हा कोन P एवढा असतो, कोन B हा कोन Q एवढा असतो, कोन C आणि कोन R हे एकसारखे असतात. आता कोणताही त्रिकोण हा खालील 3 कसोटीने समरूप होऊ शकतो. पहिली कसोटी आहे कोन कोन किंवा कोन कोन कोन. दुसरी कसोटी आहे बाजू बाजू बाजू, साईड साईड साईड. तिसरी कसोटी आहे बा को बा, म्हणजे बाजू कोन बाजू. कोणताही त्रिकोण, कोणतेही 2 त्रिकोण हे जर समरूप जर असतील तर ह्या 3 पैकी एका कसोटीने ते समरूप असतात. ही सुद्धा संकल्पना त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये यायला हवी. आता आपण एकरूपता म्हणजे कॉन्ग्रन्सी ही संकल्पना पाहत आहोत. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR एवढी माहिती आपल्यासमोर आहे. त्यावरून आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे पहिल्या त्रिकोणाची बाजू AB बरोबर दुसऱ्या त्रिकोणाची बाजू PQ, BC बरोबर QR आणि AC बरोबर PR. याचा अर्थ काय होतो? हे दोन्ही त्रिकोण जर आपण एकत्रच एकावर एक जर ठेवले तर ते सारखेच भरतात, त्यांच्या बाजूही सारख्या भरतात आणि त्यांचे संबंधित कोनही एकसारखे भरतात. कोन A हा P एवढा असतो, कोन C हा कोन R सारखा असतो, कोन B आणि कोन Q हे एकसारखेच असतात आणि त्यांचं गुणोत्तर हे असतं एकास एक म्हणजे 1. ते एकरूप आहे. या ठिकाणी तात्पर्य एक निघतं की सगळेच एकरूप कोन हे समरूप असतात, पण सगळेच समरूप कोन हे एकरूप नसतात. का बरं? कारण समरूपतेमध्ये समरूपता त्याचा जो गुणोत्तर ते एकास 1 पण येऊ शकतं, एकास 2 पण येऊ शकतं, एकास 3, एकास 4 हे कोणत्याही प्रमाणामध्ये येऊ शकतं. परंतु एकरूपतेमध्ये
गुणोत्तर हे मात्र एकच येतं. कोणतेही दोन त्रिकोण एकरूप आहेत हे खालीलपैकी 5 कसोटीने सिद्ध होऊ शकतं. दोन्ही त्रिकोणाचे कोन आणि बाजू कोकोबा सारखे असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतील. दुसरं आहे बा म्हणजे साईड दोन्ही बाजू जर तिन्ही बाजू एकसारखे असतील तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. तिसरी आहे बाजू कोन बाजू, दोन बाजू आणि त्यामधील कोन एकसारखा असेल तर ते दोन्ही त्रिकोण हे एकरूप असतात. पुढे आहे कोबाको, असे जरी असेल म्हणजे दोन कोन आणि त्यामधील बाजू जर एकरूप असतील सारखे असतील तर ते दोन्ही त्रिकोण हे एकरूप असतात. पाचवा आहे RHS कसोटी, म्हणजे दोन्हीही त्रिकोण हे जर काटकोन त्रिकोण असतील आणि त्याचा कर्ण आणि बाजू ह्या जर सारख्या असतील तर ते एकरूप त्रिकोण असतात. थँक्यू सो मच.